आपण कालच्या समासामध्ये पाहिलं होतं की हे जे दिसते भासते आहे कसे निर्माण झाले आणि त्याचा व्यवहार जो होतो आहे तो वायू रूपाने सर्वसंचार होऊन ती आदिशक्ती ईश्वरदेव परमात्मा आत्मा सर्व ठिकाणी कार्य करतो आहे। हे जग जे निर्माण झाले त्याच्याविषयी लोकांच्या अनेक कल्पना आहेत। कारण जे मुळात निर्माण झालं आहे ती शास्त्रे म्हणतात नित्य आहे। अनुभवी ज्ञानीपुरुष अवतारी संत तेच म्हणतात जगत मिथ्या ब्रह्म सत्य। पण उत्पत्तीचा पसारा जो आहे तो आपण दृश्य रूपाने पाहतो आहोत। त्याच्यामध्ये काय आहे? पहिला पंचमहाभूतांचा पसारा, आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी। पण हे तीन पाचीचे पाची एकत्र नांदत असले तरी, एकत्र व्यवहारात असले तरी कधी एकमेकाशी त्यांचा संयोग योग्य प्रकारे होतो, पण कधी कधी ते एकमेकाच्या विरोधात सुद्धा जातात आणि विश्वाची घडी जी सुरळीत चाललेली असते ती बिघडते। उदाहरणार्थ कधी अचानक भूकंप होतो, अचानक चक्रीवादळ येतं, महापूर येतो, दुष्काळ पडतो, म्हणजे अनेक स्थित्यंतर होत असतात। म्हणजे ह्यांच्यामधलं जे सहकार्याचा संयोग आहे तो एकसारखा राहत नाही, कारण त्याच्यामध्ये तीन गुण कालवलेले आहेत। सत्व रज तम हे तीन गुण कालवलेले आहेत। ह्यांची उत्पत्तीच मुळात त्यांच्यामुळे आहे, कारण ह्या विश्वाला उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन प्रक्रियेतून जावं लागतं। लोकांची कल्पना आहे ब्रह्मा निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि महेश संहार करतो। वेदशास्त्रे म्हणतात, आत्मप्रीतीचे संत सद्गुरू ज्ञानीपुरुष म्हणतात तीन गुणातून निर्माण झाले। जे मुख्य म्हणजे तमोगुणातून अज्ञान, कारण रजोगुण जो सत्वगुण जो आहे तो विष्णूचा अवतार असं म्हणता येणार नाही, पण विष्णूचे स्वरूप आहे। सत्वगुण जो आहे तो विष्णूचे स्वरूप आहे। विष्णू कसा आहे? सुखदायी, आनंददायी, ज्ञानस्वरूप। म्हणून त्या सत्वगुणाला विष्णू असे म्हणण्यात आलेलं असावं म्हणून लोकांची ती कल्पना असते। तर सत्वगुण म्हणजे ज्ञान, जिथे ज्ञान आहे तिथे आनंद आहे। चतुर्दशा असं म्हणतात, चातुर्य म्हणून
जसं मी नेहमी सांगतो ना, कौशल्याच्याच पोटी राम जन्माला आला. कौशल्य म्हणजे चतुर ज्ञान. त्या ज्ञानामुळे स्वरूप कळते. तो राम कळला, आत्माराम, परमात्मा स्वरूप, निजस्वरूप, स्वस्वरूप, आत्मस्वरूप. म्हणजे तो सत्वगुण जाणीव स्वरूप, ज्ञान स्वरूप. आणि रजोगुण जो आहे तो जाणीव नेणीव मिश्रित आहे. ज्ञान अज्ञान असा मिश्रित आहे. आणि जो तमोगुण आहे तो नेणीव अज्ञान. तर रजोगुणाचं मुख्य कार्य काय आहे? प्रजोत्पादन. मग ते ब्रह्म्याचं गुण असं म्हणण्यात आले. बस, ब्रह्मा निर्माण करतो असं म्हणतात. आणि तमोगुण आहे तो अज्ञान, नेणीव अज्ञान. ते महेशाचं रूप, रुद्रावतार धारण करतो, महेशाचं रूप संहार करतो. म्हणजे विष्णू पालन करतो, ब्रह्मा निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि महेश त्याचा संहार करतो. ह्या विश्वामध्ये ही प्रक्रिया चालू आहे. त्याला आपण उत्पत्ती स्थिती लय म्हणतो. मग शास्त्रोक्त अभ्यास केला तर हे जे कमी जास्त प्रमाणातलं जे मिश्रण आहे, त्या मिश्रणामध्ये जेव्हा एखादा दुर्गुण रूपाने जो तमोगुण आहे त्याची प्रक्रिया वाढली तर नाश होतो. रजोगुणाची प्रक्रिया वाढली, स्वैराचार बोकाळतो, अविवेक घडतो, अविवेक घडतो. मात्र सत्वगुणाचे कार्य वाढले तर ज्ञानस्वरूप, ईश्वरस्वरूप, अवतारी संत ज्ञानी पुरुषाची निर्मिती होईल. म्हणजे अशा प्रकारे या विश्वाचा कारभार चाललेला आहे. विश्व म्हणून काय पाहतो आपण? जसं मग म्हणजे पंचमहाभूते, 3 गुण. मग त्याच्या पुढे काय? तर 84 लाख जीवयोनी, केचर, भूचर, वंचर, पशु पक्षी प्राणी, अनेक जीव. आणि मग झाडं पेडं वेली, डोंगर पर्वत, आणि मग सरोवरे, समुद्र, नद्या, असा, आणि माती दगडधोडे, पृथ्वीचा विषय, असा पसारा आहे. पण हा एका स्थितीमधून जातो, प्रक्रियेतून जातो. उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणून जे जे आहे, दिसते, भासते, उत्पन्न झालेले आहे, त्या सर्वाला लय आहे, नाश आहे. म्हणून ह्याला मिथ्या म्हटलेलं आहे. जसं स्वप्नामध्ये अनेक व्यवहार करतो आपण. स्वप्न संपले मध्यावर किंवा अचानक जाग आली, स्वप्न संपले, तर ते स्वप्नात तेव्हा प्रत्यक्ष काही खरे नसतात. तसे ह्याला ब्रह्म्याचं दीर्घ स्वप्न असं म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाचं दीर्घ स्वप्न, कारण हे मोठं खूप काळ चालणारं स्वप्न आहे. या स्वप्नात अनेक जण अनेक होतात. कधी रावाचे रंग होतात, रंगाचे राव होतात. एका रात्री परिस्थिती बदलू शकते. एखादा खूप आनंदात असतो, श्रीमंतीत असतो, पण प्रसंग आला तर त्याच्यावर विष्ठा खायची पाळी येते. सगळं मायेचा पसारा आहे. मायेचा पसारा म्हणजे अज्ञानाने भरलेला. अज्ञानामुळे अज्ञान आणि कारण हे 3 गुण आणि ही महाभूते आहेत ना, त्यांच्यातला सहयोग एकसारखा नाही. म्हणून अज्ञानावर आरोप काय येतो की हे काय आहे ते ओळखता आलं नाही. म्हणून म्हणजे पंचमहाभूतांचं स्वरूप ओळखता आलं नाही, 3 गुणांचं स्वरूप ओळखता आलं नाही.
जेवढे आकार आहेत त्या 3 गुणामध्येच आहेत, पंचमहाभूताचेच आहेत. त्याचं विवरण करून त्याचे वेगळे पण जाणता आलं नाही, त्याची सत्य असत्यता जाणता आली नाही, हे अज्ञान. त्याच्यामुळे दुःख आहे. हे आहे तसे त्याची जाणीव जर राहील तर होणाऱ्याविषयी दुःख होणार नाही, जाणाऱ्याविषयी दुःख होणार नाही. सगळं आहे ते बरोबर आहे अशी आनंद स्थिती राहील. जन्माला आल्याला मरणार आहे तरी मेल्यानंतर सगळे रडतात. रडण्याचा काळ किती वेळ चालतो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 5 ते 13व्या पर्यंत. अगदी जवळचे आहे ते कोण भेटायला आले की रडतात. नंतर कोण रडतो? प्रतिमा 4 दिवस पुजली जाते, नंतर धुळकात पडली तरी त्याला कोण हार घालत नाही, पूजत नाही. कधी ती क्षडते, उकिरड्यावर टाकून दिली जाते. काय खरं आहे? ह्याची जाणीव ज्याला आहे त्याला ह्या विश्वाविषयी ओढ नाही, आस नाही, लोभ नाही, इच्छा, स्वार्थ, लोभ, मोह नाही. आणि त्यामुळे ह्या ज्ञानस्थितीमुळे तो सुखरूप आहे, आनंदी आहे. ही जे सर्व काही निर्माण झाले ते एका परब्रह्मातून निर्माण झालं. परब्रह्माच्या ठिकाणी अनंत शक्ती, त्यातली जी हम अशी जाणीव, ज्याच्यातून मूळ माया, आदिशक्ती, ईश्वर, देव स्वरूप प्रकट झाले. आणि त्याच्यात जो हरिसंकल्पातून निर्माण झाला, संकल्प, हरिसंकल्प, ईश्वरी संकल्प. पण त्याच्यामध्ये पसारा वाढला तेव्हा विकल्प आला, गुणमाया निर्माण झाली. आणि गुणमाया तुम्ही पंचमहाभूतांचा पसारा आणि मग 84 लाख जीव योनी 4 खाणीतून अंडज, जारस, स्वेदज आणि उद्भिज याच्यातून निर्माण झाली. हा सर्व पसारा आहे. शेवटी काय आहे? त्याला नाश आहे, खरं नाही. पण यांचा व्यवहार कोणामुळे होतो? तर जे परब्रह्मातून मूळ शक्ती आधी मूळ माया निर्माण झाली, तिचं स्वरूप शक्तिरूप आणि ज्ञानस्वरूप, ती सर्वांमध्ये वावरते आहे. ती जाणीव ती गुणमायेमुळे पंचमहाभूतामध्ये आली. मूळ मायामध्ये गुणमाया झाली, गुणमाया पंचमहाभूतामध्ये आली, पंचमहाभूताची जीवामध्ये आली. त्याची शरीर सगळी पंचमहाभूताची बनलेली आहेत, त्याच्यामध्ये ती आली. ते ज्ञान आहे, शक्ती आहे. परंतु गुण आले तिथे घाण झाली. तमोगुण रजोगुण आला, पण असमतोल झाला, असमानता झाली, भेदाभेद झाले, विकल्प आले. आणि मग मारामारी, भांडणं, राग, द्वेष, लोभ, मोह, काम, क्रोध सगळं सुरू झालं. कलियुग म्हटले तर ईश्वरांचं राज्य आहे सत्युग आहे, देवांचं राज्य सत्युग आहे. पण जी अतृप्त शरीर आहे, ती माणसे आहेत, जीव आहेत, त्यांचे कार्य या जगामध्ये चालले आहेत. ह्याच्यामध्ये शिस्त नाही आहे, कारण सत्याचं ज्ञान नाही, अज्ञान भरलेलं आहे. त्यामुळे कली म्हणजे काय आहे? कली म्हणजे शंका, संशय. अज्ञानामुळे शंका आहे, संशय आहे. ज्ञान आहे तर शंका नाही आहे, संशय कशाला आहे? अज्ञानामुळे भय आहे, चिंता आहे. ज्ञान आहे तर भय, चिंता आहे कुठे? काहीच नाही आहे. निश्चिंत आहे तो, आनंदी आहे तो. असं होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण का? अनेक संत ज्ञानी पुरुष जे अवतारी होऊन गेलेत, त्यांचे जीवनचरित्र आपण पाहिलेलं आहे आणि पाहतो आहोत. रामकृष्णादी होऊन गेले, मग अनेक संत ज्ञानी पुरुष होऊन गेले भारतवर्षामध्ये. त्यांचे जीवनक्रम आपण पाहिला तर ठेविल्यानंतर तैसे जिरावे, चित्तीय सुधावे, समाधान या स्थितीमध्ये ते सहस्थितीमध्ये राहिले, परमानंद भोगला आहे. पण जे आपले नाही, जे खरे नाही ते खरे मांडले, आपले नाही ते आपले मांडले.
आणि जे आपण नाही ते आपण आहे जे मानले म्हणून दुःख आहे. हे अज्ञान दुःख आहे. हे दूर व्हायला पाहिजे असेल तर संत सद्गुरू ज्ञानी पुरुष यांची संगत पाहिजे. आणि जेव्हा कळेल की शरीर माझं पंचमहाभूताचं गाठोडं आहे, 3 गुण कालवल्यामुळे ती प्रत्येकाच्या शरीराचे स्वभाव वेगवेगळे आहेत, म्हणून सगळे माझ्या इच्छेप्रमाणे वागतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. किंवा मी चांगला आहे तर माझ्यासारखे सगळे चांगले असतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. जे आहे तसे स्वीकारून आहे त्या परिस्थितीमध्ये सहस्थितीमध्ये सर्वांना एकत्र घेऊ, सर्वांना सांभाळ. जो राहतो आहे तो आनंद भोगतो आहे, ती ज्ञानस्थिती आहे. वास्तव परिस्थिती जाणणे, जी सत्य नित्य शाश्वत आहे ते जाणणे, आणि वास्तव परिस्थिती जी आहे दिसते भासते ती नाशवंत ते जाणणे, तेने सुख शांती समाधान आहे. वरलीय रंगाला भुलला तो दुःख भोगतो आहे. देहमन इंद्रियांचा ऐकतो आहे तो दुःख भोगतो आहे. पण विवेक करतो आहे, सारसार निवडतो आहे, तो सुखी आहे. जग मायेने भरलेला आहे, भेदाने भरलेला आहे, गुणदोषाने भरलेला आहे. त्यामुळे पावलोपावली सावधानता पाहिजे, विवेक पाहिजे. ज्ञानीपुरुष कसे राहतात? जसा राजहंस पक्षी, त्याला जर दूध दिलं, पाणी मिश्रित दूध दिलं, क्षीर आणि नीर असं मिश्रित दिलं, तर त्यातलं तो क्षीर तेवढं घेतो आणि नीर तिथे बरोबर सोडतो, टाकून देतो, घेत नाही. तसे विश्वातलं सगळं जे काही भरलेलं असताना सुद्धा ज्ञानी पुरुष त्यातलं जे सत्य नित्य त्याच्यावर प्रेम करतो, बाकीच्यावर फक्त व्यावहारिक रूपाने व्यवहार करतो शकत असतो. सर्वांप्रमाणे अंतर्यामी, सावध, दक्ष. त्यामुळे त्याच्या आनंदाला बाधा येत नाही. आमचा आनंद क्षणिक. आज राजा उद्या भिकारी आहे, आज तू पोळी खातो, उद्या चटणी भाकर खातो. काय करायचं? अज्ञान. जीवाला किती पाहिजे कळलं तर जे खातो त्याचं दुःख होणारच नाही. तू पोळी खाल्ली काय म्हणून सुख नाही, पुरणपोळी खाल्ली म्हणून सुख नाही, आनंद नाही, आणि चटणी भाकरी खाल्ली म्हणून दुःख नाही. आहे ते बरोबर आहे. काय झालं? दुःख सुख मानायचा प्रश्नच नाही. ह्यालाच जगवायचं आहे ना. महाभूतं वाढवायचे आहेत, त्यांची ताकद वाढवायची आहे, त्यांचं अस्तित्व टिकवायचं. ह्याच्यामध्ये काय आहे? पिढा नको, लवकर जाईल तर बरं असं संत म्हणतात. आम्ही जरा हाय दुख व्हायचं झालं की डॉक्टरकडे धावतो, किती ओरडाओरड करतो. हां, औषध पाणी केवढं करायला लागतं. जीव, अज्ञानी जीव, स्वरूप कळले नाही. म्हणून कधी विसर पडायला देऊ नका. हे जग आहे, त्याला उत्पत्ती स्थिती संहार या तिन्ही प्रक्रियेतून जायला लागतं. जे दिसते भासते ते शाश्वत नाही आहे, नाशिवंत आहे. फक्त तुमचे स्वरूप तेवढे सत्य आहे, शाश्वत आहे. ते स्वरूप तुमचे तुमच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाने कसे आहे? जाणीव रूपाने आहे. तुम्ही जे जाणता तुमच्या ठिकाणी असे जाणीव कळा, तुमच्या असणे ह्याचा अनुभव, हेच तुमच्या ठिकाणी असलेले ईश्वर स्वरूपाची प्रचिती. ती शुद्ध भाव आहे तर त्याची पावर शक्ती खूप आहे. ज्ञान आहे, विवेक आहे. त्याच्यामध्ये वासना, इच्छा, भावना, कल्पना, अहंकार याचा मिलावट झाली की ते बाधित झालं, त्रासदायक झालं, हानिकारक झालं, क्लेशदायक झालं. क्षणिक सुख देणार आहे पण नंतर खूप त्रास देणार आहे, असं आहे. हे जाणून त्याच्यापासून अलिप्त झाला त्याला वैराग्य म्हणतात. टाकायला द्यायची गरज नाही, सोडायला द्यायची गरज नाही, त्याच्यातून दूर पळायची गरज नाही. ओळखून सहजपणे राहिला त्याला काय फरक पडणार आहे? वासनेने वकलेला माणूस असेल, त्याच्यामुळे 4 सुंदर बायका असतील, तो त्यांना नादी लावण्याच्या प्रयत्नात करेल, असली जनसंख्या त्यांच्यावर उधळेल. आणि ज्याला कळलं हे काही सगळी माया आहे, काय खरं नाही, इकडे सगळ्यात चमडीचा बाजार आहे, असं कळलं त्याला,
काही नाही. तो जनकासारखा. पण हात कुठली बाई हात दाबते, कुठली पाय दाबते, काय दाबते, त्याला काही फरक पडला नाही. माया आहे म्हणाला तो, याचंच असणार आहे. आपल्याला काय करायचं? आपल्या निज स्वरूपामध्ये सस्थितीमध्ये राहणे. हे ज्याने ओळखलं तो आनंद भोगतो आहे. पण ज्याने वासनेने वकलकलेला आहे, विषय वासनेमध्ये अडकलेला आहे, स्वार्थ लोभ मोहामध्ये अडकलेला आहे, आणि आपल्याकडे जे जे आहे त्याचा अहंकार ज्याला आहे, तो दुःख भोगतो आहे. कारण तो विसरला हे सगळं नाश पावणार आहे. तुझ्या सहित खरं काही नाहीये, तुझ्या देहासहित खरं काही नाहीये. औटघटकेचा बाजार आहे. ह्याचा विसर पडता कामा नये. मग अहंकार राहत नाही. खरा आनंद कशात आहे? सत्य ओळखण्यामध्ये, सत्य ओळखून राहण्यामध्ये. बस. सत्य जगात एकच आहे, तो आत्मा परमात्मा, आणि तो दुसरा नाही. या देहाची ओळख ज्याच्यामुळे तुम्हाला झाली तो आहे तो. या देहाला काय हवं नको कळते आहे, तो आहे तो. ज्याच्यामुळे तुम्हाला ते हवं नको कळते आहे, किंवा काही मिळाल्याचा आनंदाचा अनुभव येतो आहे, किंवा दुःखाचा अनुभव येतो आहे, ह्याला पिढ्या काय झाली तर या देहाला ज्याच्यामुळे कळते तो आहे तो परमात्मा. तो तुम्हीच आहात, ते तुमचे स्वरूप आहे, ते तुम्ही देह नाही. देव वापरायला घेतलेला आहे, ते आहे तो परमात्मा. सगळीकडे आहे तो, त्याला येणे नाही जाणे नाही. जन्म द्यायला झाले वाचनेपोटी. आत्मा आहे तसाच आहे, आणि ते तुम्ही आहात. त्याला कुठल्याही परिस्थितीचा फरक पडत नाही, पण आपल्या देहाला पडतो, या विश्वाला पडतो. हे जाणून राहिलं तर खरा आनंद भोगणार आहे, आणि आपल्या स्वरूपाच्या ओळखीने राहिलं तर मोक्षमुक्तीचा अधिकारी होणार आहे. जीवन सोपं आहे, खूप आनंदी आहे. पण अज्ञानामध्ये अडकला, भ्रांतीमध्ये अडकला, तो दुःखी झाला, सुखापासून वंचित राहिला. म्हणून निजस्वरूपाची विसर पडायला देऊ नका. आत्मस्वरूपाचा ओळख विसर पडायला देऊ नका. देव बाहेर शोधायला जाऊ नका. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. देह देवाचे राहुल, आत आहे विश्वंभर. त्या परमात्म्याचं घर आहे, मंदिर आहे, तो आतमध्ये बसलाय. ह्याचं कार्य तो करतो आहे, त्याच्यामुळे ह्याला हालचाल आहे. पाहणे आहे, ऐकणे आहे, जाणणे आहे, भोगणे आहे, प्रत्येक हालचाल त्याच्यामुळे आहे. त्याला बघा, त्याला ओळखा. जिथे जिथे त्याचं अस्तित्व जाणेल तो तुमचाच आहे, तुम्हीच आहात तिथे. तो नमस्कार तुम्ही कोणाला केला त्या भावनेतून तो तुम्हाला तुमचा नमस्कार असतो. त्याने आत्मप्रेम वाढते, अहंकार बाजूला होतो, आणि स्वरूपस्थितीचा प्रभाव अहोरात्र अहर्निश जागृत राहतो, तेवत राहतो. आणि मग अंतिम मती वैसी गती. देह जायची वेळ आली की या आत्मा या स्वरूपस्थितीमध्ये सहज देहाचा त्याग होतो. पुन्हा देणे नाही जाणे आनंद मिळतो. हे जे दिसते आहे त्या विश्वाला प्रलय आहे. पुढच्या समासामध्ये ते पंचप्रलयांचं वर्णन केलेलं आहे. आता फक्त एवढंच मला मुद्दाम सांगायचं होतं, जे जे काही निर्माण झालं आहे ते माया आहे, नाशिवंत आहे. फक्त तुमचं स्वरूप तेवढं सत्य आहे. त्याला भजा, त्याला ओळखा, आणि त्याच्या ओळखीने राहा. राजा अधिराज गुणास